जालन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्री घोटाळा गुंठेवारी व्यवहारामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप. बेकायदेशीर रजिस्ट्री अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. महाराष्ट्र शासनानं गुंठेवारीच्या प्रश्नावर नुकताच दिलासा देणारा निर्णय घेतला असला तरी जालना येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बेकायदेशीर गुंठेवारी रजिस्ट्री करून देण्याचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते सादबीर मुबारक यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सादबीर मुबारक यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संबंधित दुय्यम निबंधक पैसे घेऊन सर्रासपणे बेकायदेशीर व्यवहार करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. जिल्हाधिकारी यांच्या व्यतिरिक्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार केला असल्याचं मुबारक यांनी म्हटलंय. दिलेल्या लेखी तक्रारीनुसार जालन्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी भूखंडाच्या रजिस्ट्रीसाठी शासनाच्या नियमानुसार असलेल्या महसूल रकमेपेक्षा 4 ते 5 पट अधिक रक्कम एजंट आणि अधिकाऱ्यांमार्फत घेतली जात आहे. तक्रारदार सादबीर मुबारक यांनी रजिस्ट्रीच्या एका व्यवहाराचा विशिष्ट संदर्भ दिला आहे. दिनांक 21/11/2025 रोजी झालेली ही रजिस्ट्री गुंठेवारी रजिस्ट्री बंद असतानाही बेकायदेशीरपणे केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या रजिस्ट्रीसाठी चलनाची रक्कम केवळ 9,670 भरली गेली असताना संबंधित अधिकाऱ्यानं या प्रकरणात सुमारे 40,000 रुपये अधिकचे घेतल्याचा थेट आरोप तक्रारदारानं केला आहे. या भ्रष्टाचाराचं स्पष्टीकरण देणारे आणि अधिकाऱ्यांनी रक्कम घेतल्याची कबुली देणाऱ्या एका एजंट सोबतचं संभाषणाचं रेकॉर्डिंग आपल्याकडे नमूद असल्याचं अर्जदारांनी नमूद केलं आहे. तक्रारीत म्हटलंय की जर शासनानं तुकडेबंदी कायदा रद्द केला असेल तर अधिकारी जास्त पैसे घेऊन रजिस्ट्री करून देत आहेत आणि जर कायदा लागू असेल तर चिरीमिरी देऊन बेकायदेशीर व्यवहार करत आहेत. दोन्ही प्रक्रिया बेकायदेशीर असून जालना शहर व परिसरात हजारो गुंठेवारी प्लॉटच्या रजिस्ट्रीमध्ये अशा प्रकारच्या शासनाच्या महसुलाला चुना लावला जातोय असं तक्रारदारांनी म्हटलं आहे. या अधिकाऱ्यांवर यापूर्वीही भ्रष्टाचाराचे अनेक अर्ज सादर झालेत परंतु त्यांचे काहीही झाले नसल्याचं समोर आलं आहे. अधिकारी प्रॉपर जालना येथील असल्यानं त्यांना ओळखीचा फायदा होत आहे. तसेच त्यांचे राजकीय वर्तुळ मोठे असल्यामुळे त्यांची कुठेही बदली झाली तरी ते परत जालना इथं बदली करून घेतात आणि भ्रष्टाचाराचं जाळं पसरवत असल्याचं तक्रारीत स्पष्ट म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सादबीर मुबारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की दुय्यम निबंधक कार्यालयातील या मोठ्या भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारातून जमवलेल्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. यातील दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबन, बडतर्फीची कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जालना जिल्ह्यात तुकडेबंदी आणि गुंठेवारी व्यवहारांमध्ये होत असलेल्या या गंभीर आरोपांमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यावर आता कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मैंने आज जिलाधिकारी मैडम को और हमारे डिप्टी सीएम एकनाथ जी शिंदे और विभागीय आयुक्त को एक तकरार दिया. हमारा जालना शहर, जालना जिला घोटाले का एक बाली किला बन चुका है. जैसा घनसावंगी में अतिवृष्टि अनुदान घोटाला 100 करोड़ का साबित होगा, उसमें तलाठी और मंडल अधिकारी उसमें आरोपी सिद्ध हो गए और उसके बाद महानगर पालिका जो है तो घोटाले का माहिर घर हो चुका है. इसी तरह से आज तक रजिस्ट्री ऑफिस इसका किसी की तरफ ध्यान नहीं था, जबकि रजिस्ट्री ऑफिस में कई लोगों की यहाँ बदली हो गई थी. तो जो दुय्यम निबंधक थे फिर वो वापस बदली होके जालना आने के लिए कोई भी जो भ्रष्ट अधिकारी है तो वो यहाँ आने के लिए क्यों तरसता है कि उसको मालूम है सबसे ज्यादा भ्रष्टाचार जालना शहर, जालना जिले में है और ये कुछ राजकीय लोगों के सपोर्ट से ये पूरा यहाँ भ्रष्टाचार हो रहा है कुछ राजकीय लोगों से. तो आज जो रजिस्ट्री ऑफिस में जो घोटाला एक सामने आया कि एक 25/11/2025 को एक रजिस्ट्री हुई जिसका चलन 9,670 रुपये है और उसमें गुंटेवारी रजिस्ट्री बने बोल के वहाँ के जो एजेंट ने वहाँ के जिसकी रजिस्ट्री की गई तो उससे 50,000 रुपये रजिस्ट्री करने के लिए गया. कल मैंने जब उसको कॉल किया, मैंने उसको पूछा कि माना ये 50,000 कह के लिए, तो बोले गुंटेवारी रजिस्ट्री बंद है और बंद होने की वजह से ले दे के रजिस्ट्री करना पड़ता है. तो आज जो जालना जिला हमारे जो घोटाले के नाम पे बहुत बदनाम हो चुका है, तो ये रजिस्ट्री ऑफिस का जो घोटाला है तो इसमें ऐसे बहुत से गुंटेवारी रजिस्ट्री बंद है बोल के इसमें 10,000 रुपये शासन को जाते हैं और 40,000 रुपये भ्रष्ट अधिकारी के जेब में जा रहे हैं. तो आज ये रोज के लाखों रुपए यहाँ के जो भ्रष्ट दुय्यम निबंधक जिसने भी उसने रजिस्ट्री किया है और अभी तक जितने भी ऐसे रजिस्ट्री गुंटेवारी के नाम से पैसे लिए गए हैं, तो कलेक्टर मैडम ने
इसकी तात्काल दखल लेते हुए यहाँ के भ्रष्ट अधिकारी पे तुरंत कार्रवाई करके इनको बरतरफ करना चाहिए और यहाँ से जो भी अभी ऐसे अधिकारी है इनके यहाँ से तुरंत जालना से तबादला करना चाहिए। मेरी यही मांग है जिलाधिकारी मित्तल मैडम से। 7 दिन मुबारक सामाजिक कार्यकर्ता।